हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मस्तपैकी अशी कडधान्याची भाजी करणार आहोत। तर हे बघा, हा हिरवा वाटाणा आहे कडधान्यामधला। तर तो रात्रभर भिजत टाकलेला होता आणि तो स्वच्छ आता पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि एका कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे। कुकरमध्ये टाकल्याच्या नंतर जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा सोलून कट करून टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडी हळद टाकायची आहे आणि याचं झाकण लावून साधारणतः 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कारण हा बटाटा किंवा वाटाणा हा पटकन शिजला जातो, त्याच्यामुळे जास्त ह्याच्या शिट्ट्या करायच्या नाहीत। एखादी केली तरी चालेल किंवा 2 करायच्या। हे बघा, हे छान व्यवस्थित असं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, असं छान शिजून झालेलं आहे। हा वाटाणा पटकन शिजला जातो। आता एका कढईमध्ये छान कढई तापायला ठेवायची आहे। त्यामध्ये तेल टाकायचं, साधारणतः 1 चमचा। त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे आणि लसूण ठेचून टाकायचा आहे आणि त्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा कट करून आपण टाकलेला आहे आणि तो आता छान परतून घेऊयात आपण आधी। हे बघा, आता वरून कढीपत्ता टाकायचा आहे आणि एक गावठी आहे हे, त्याच्यामुळे लाल नाही झालेलं टोमॅटो, थोडं कच्चंच आहे ते टोमॅटो आपण टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडं हिंग टाकायचं आहे। चिंचित अगदी अर्धा पाव चमचा टाकायचा आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे। हा कांदा लसूण मसाला पण कसा करायचा हे मी एकदा दाखवलेलं होतं, तर तो तुम्ही बघू शकता। त्याने एक खूप छान टेस्ट येते। कोकणी घरात हा कंपल्सरी, प्रत्येकाच्या घरात हा मसाला असतोच असतो। आता पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। साधारणतः मी हे 3 चमचे तिखट टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि हे बघा, ह्याच्यात मधलंच थोडं वरचं पाणी घ्यायचं आहे आणि ते या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मसाला पण छान हलवून परतून घ्यायचा आहे। थोडंसंच पाणी टाकलेलं आहे चमच्यावर आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता झालेला आहे भाजून मसाला आणि आता हे आपण जे वाटाणा बटाट्याचे बॅटर शिजवून घेतलेले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आणि आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ जपून टाकायचं आहे, कारण आपण पहिल्यांदा पण टाकलेलं आहे, त्यानुसार आता मीठ टाकायचं आहे। हे बघा, छान हलवून घ्यायची आहे भाजी। उकळी आलेली आहे खूप सारी। आता कोथिंबीर वरून टाकायची आहे। झालेली आहे, एकदम छान लागते ही। भाकरीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा, एकदम सुंदर लागते। अतिशय छान पद्धतीने झटपट होणारी अशी ही मटार वाटाण्याची भाजी आहे। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या आपण भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत। तर बाय।